धन्यवाद विद्यागोष्ठी. आजच्या या विशेष पूजेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय धर्मचारिणी भगिनींनो आणि धर्मचारी बंधूंनो सर्वांना सविनय नमोबुद्धाय. जय भीम. म्हणजे आपण या शिबिरामध्ये तसं पाहायला गेलं तर आपलं शिबिर हे 8च दिवसांचं आहे. येण्याचा आणि जाण्याचा दिवस धरला तर ते 10 होतात. आणि खूप भला थोरला मोठा विषय आपण ह्या 8 दिवसामध्ये ह्याला स्पर्श करण्याचं धाडस केलेलं आहे, साहस केलेलं आहे ॲक्च्युली. एवढ्या कमी दिवसामध्ये हा एवढा मोठा जो विषय आहे त्याला हाताळणं आणि त्याच्यासारखं स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करणं हे खरंच मोठं कठीण आणि जिकिरीचं काम होतं. पण आपण सगळ्यांनी मिळून हा एक चांगला जो प्रयोग आहे तो केलेला आहे. खरं तर आजच्या दिवशी म्हणजे बोलण्यासारखं असं काही विशेष नाही आहे. म्हणजे असा आपल्या शिबिराचा प्रघात असतो ना, शिबिर संपण्यापूर्वी जे कोणी या शिबिराचे लीडर असतात, नेतृत्व करणारे असतात, त्यांनी समारोपीय 2 शब्द बोलावे. म्हणून मी आपल्यासोबत काही शेअर करू इच्छितो. अर्थात खूप विशेष असं काही नाही. म्हणजे आपण नेहमीच काही गोष्टी ऐकत असतो, पण आपल्या संसाराचा रेटा असा आहे, संसाराचा जोर असा आहे की पुन्हा पुन्हा आपण ऐकतो आणि त्या गोष्टी कानामागे निघून जातात, इकडून तिकडे निघून जातात. आणि कुठला पण विषय म्हणजे आपण खरं तर आपले गुरु जे आहेत ते भंते संरक्षितजी हे हेच आपले गुरु आहेत आणि आपण सगळे त्यांचे शिष्य आहोत. आणि आपण प्रत्येकजण आपल्याला जे काही समजलेलं आहे ते आपल्या इतर बंधू भगिनींबरोबर त्याला एक प्रकारे म्हणजे शेअरिंग जे आहे ते आपण एकमेकांबरोबर करत असतो. तसा हा छोटासा प्रयत्न मी केला. भंतेंचं हे जे काव्य आहे हे म्हणजे अप्रतिम काव्य आहे. म्हणजे भगवंतांनी सुत्तपिटकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचा संदर्भ दिलेला आहे. जसं पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की महायानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सूत्रांमध्ये याचा संबंध आलेला आणि अगदी महायानाचे जे ज्यांना रत्न म्हटलं जातं असे 9 ग्रंथ आहेत. त्या रत्नांपैकी पण 3 ग्रंथांमध्ये याचा संदर्भ आलेला आहे. आणि वज्रयानामध्ये पण 3 वेगवेगळ्या मोठ्या ग्रंथांमध्ये याचा संदर्भ आलेला आहे. पण भंतेंनी अवघ्या 7 कडव्यांमध्ये हे सगळं जो सार आहे ह्या शिकवणीचा तो केवळ 7 कडव्यांमध्ये बसवलेलं आहे. हे त्यांचं कौशल्य आहे, ही त्यांची दृष्टी आहे, हा त्यांचा अनुभव आहे. आणि आपण शिष्य म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या अनुभवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या शिबिराच्या दरम्यान आपण हा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे. पण निश्चितच आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे यामध्ये. आणि जी गोष्ट आपल्यासोबत सातत्याने म्हणजे मी नेहमी असं बघतो की जी गोष्ट आपल्या अगदी नाकाजवळ असते ती आपल्याला दिसत नाही, जी दूर जाते ती गोष्ट आपल्याला दिसायला लागते. तर ही शिकवण आहे ना अगदी आपल्या नाकाजवळ आहे, अगदी अशी आहे, इथे चिटकून असल्यासारखी लिटरली. त्याच्यामुळे ती दिसत नाही. नाकाजवळ आहे म्हणजे ती क्षणोक्षणी आपल्या सोबत आहे. क्षणोक्षणी हे जे स्कंध आहेत आणि हे जे धातू आहेत यांच्याबरोबर आपली काहीतरी देवाणघेवाण चालू आहे. म्हणजे आत्ता या क्षणी सुद्धा हे सगळं चालू आहे आपल्याबरोबर. आणि ते एवढं जवळ असल्यामुळे पण मग ते दुर्लक्षित होतं म्हणा किंवा दिसत नाही म्हणा किंवा समजून येत नाही म्हणा, काहीतरी होतं आपल्याबरोबर आणि मग ह्या गोष्टी मागे पडतात. तर या शिबिरामध्ये आपण याला म्हणजे जवळून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जर समजलं आपल्याला म्हणजे भंते संरक्षितांनी ज्यावेळेस संघाची स्थापना केली म्हणजे जर त्यांच्या पूर्ण जीवनचरित्राकडे जर आपण बघितलं तर त्यांनी म्हणजे मोठ्या कष्टाने
बुद्धाचा धम्म त्यांनी स्वतःच मिळवलेला आहे ना. खूप म्हणजे ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं आणि ब्रिटिश सैन्याला सांगितलं की तुम्ही परत मागे जा, आपापल्या घरी जा तुम्ही आता, म्हणजे त्यांना रिटायर्ड केल्यासारखं केलं होतं. पण भंतेंनी त्यांचा जो पासपोर्ट आणि विजा आहे तो जाळून टाकला आणि भारतामध्येच राहून बुद्ध धर्माला शोधण्यासाठी त्यांनी खूप महत्प्रयास केले ना. आणि त्यांना भिक्षू संघात प्रवेश करण्यासाठी त्यांना खूप शोधावं लागलं. दक्षिण भारत त्यांनी पायाखाली पालथा घातला, पूर्वेकडचा भारत त्यांनी पायाखाली पालथा घातला, आणि उत्तरेमध्ये असताना त्यांना आपल्याला हे माहिती आहे की ते जगदीश कश्यप जे आहेत त्यांनी त्यांना उच्चभ्रमणीकडे जाऊन दीक्षा घ्या असं सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे की मे महिन्याच्या भर उन्हामध्ये म्हणते तो जो रेल्वे ट्रॅक आहे सारनाथ ते कुशीनगर, त्या भर उन्हामध्ये मे महिन्याच्या उन्हामध्ये ते चालत चालत कुशीनगरला गेले आणि मग तिथे त्यांना उच्चेंद्रमणींकडनं श्रावणी दीक्षा घेतली. तर हा जो त्यांचा म्हणजे धम्माला समजून घेण्याची जी ओढ आहे, जी अभिलाषा आहे, ती त्यांनी त्यांच्या कृतीमधून व्यक्त केलेली आहे ना. आणि त्यांची जी एक सवय होती म्हणजे त्यांना मित्र जोडायला खूप आवडायचं, स्वतःच पुढाकार घ्यायचे बनते मित्र जोडण्यासाठी. आणि त्याच त्यांचा जो छंद आहे, त्यांची जी सवय आहे, त्याच्यामधून त्यांनी बाबासाहेबांशी संपर्क साधला ना. ज्यावेळेस बाबासाहेबांचं जे आर्टिकल आहे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, हे ज्यावेळेस त्यांनी वाचलं त्यावेळेस त्यांनी स्वतः बाबासाहेबांशी संपर्क साधला. आणि मग बाबासाहेबांबरोबर 3 भेटी झाल्या. आणि त्या बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा जो लेख आहे बाबासाहेबांचा, याच्यामध्ये त्यांनी जी संकल्पना मांडली होती की कशा प्रकारचं म्हणजे जर बुद्धाच्या धम्माचं भवितव्य जर स्थिर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, याचा एक आराखडा, याचा एक माइंड मॅपिंग ज्याला म्हणतात ते बाबासाहेबांनी केलं होतं. आणि त्याने ते प्रेरित झाले एकदम. पण ते म्हणतात की तो लेख वाचल्यानंतर बुद्धाचा धम्म हा व्यक्तिगत आचरणाचा विषय नसून तो सामाजिक आशय आहे हे मला त्यावेळेस समजलं. आणि तेव्हापासून मी ह्याच्याकडे आकर्षित झालो. आणि हे जे सगळं आहे म्हणजे जर त्यांच्या जीवनात जर आपण बघितलं की त्यांनी ज्यांच्याबरोबर पण संपर्क प्रस्थापित केला आणि त्यांच्याकडून जे काही शिकण्यासारखं आहे ते त्यांनी शिकून घेतलं. म्हणजे भंतेंचा आणि बाबासाहेबांचा तसं बघायला गेलं तर दुरान्वयाने पण संबंध असण्याचं काही कारण नव्हतं. पण ते भारतात आले, बाबासाहेबांच्या आर्टिकलशी त्यांचं एकच आर्टिकल फक्त त्याच्याशी त्यांचा संपर्क आला आणि त्यानंतर ते त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांना म्हणजे नाही का त्यांचे जे प्रेरणास्थान आहेत, 4 प्रेरणास्थान आहेत भक्ती संरक्षितांची, त्यापैकी बाबासाहेब हे एक आहेत. त्या 4 प्रेरणास्थानापैकी एक बाबासाहेब आहेत. आपलं तर बाबासाहेब सर्व काहीच आहेत, पण तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक व्यक्ती केवळ एक लेख वाचून स्वतःचं जीवन वाहून घेतात. भारतामध्ये खूप चांगली परिस्थिती होती त्यांच्यासाठी. कालिंपोंगला सुरुवातीचा काळ जरी कठीण असला तरी नंतरचा काळ भंतेंसाठी खूप चांगला राहिला. आणि मग त्यांचं तिबेटी जगतामध्ये जे अतिशय मान्यवर लोक होते ते त्यांचे गुरु झाले. म्हणजे ज्यांनी दलाई लामांना शिकवलं, जे दलाई लामांचे गुरु राहिले ते भंतेंचे पण गुरु आहेत. म्हणजे दलाई लामांना म्हणजे बौद्ध जगत एक प्रकारे धर्मगुरू म्हणून सगळ्या बौद्धांचे धर्मगुरू म्हणून पाहतात. तसं जरी नसलं तरी सुद्धा तसं पाहिलं जातं. त्यांना ज्यांनी शिकवलं त्यांनीच भंते संरक्षितांना पण शिकवलं. असं असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये जे माइंड मॅपिंग केलं होतं, जो एक आराखडा आखला होता की जर बुद्धाचा धम्म टिकायचा असेल तर काय केलं पाहिजे, हा जो एक माइंड मॅप केला होता ना. आणि तो बाबासाहेबांनी 1950 साली लिहिलेला लेख आहे. हा लेख त्यांनी कुणासाठी लिहिला होता? बौद्धांसाठी लिहिला होता, की जे त्यावेळेस बौद्ध होते 1950 साली. आपण त्यावेळेस बौद्ध नव्हतो, त्यामुळे आपला त्या लेखाशी तसं बघायला गेलं तर 1950ला काय संबंध नव्हता. बाबासाहेबांनी बुद्धिस्ट लोकांना सांगितलं, बौद्धांना सांगितलं की भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य कशामध्ये बुद्धाच्या धम्माचं भवितव्य जे आहे ते दडलेलं आहे.
पण आपण 1950ला जरी बौद्ध नसलो तरी 1956ला मात्र आपण बौद्ध झालो. मग आज तो लेख आहे ना, जसं त्यावेळेच्या बौद्धांसाठी महत्त्वाचा होता, तो आता आपल्यासाठी पण महत्त्वाचा आहे की बुद्धाच्या धम्माचं जर भवितव्य चांगलं व्हायचं असेल तर बौद्धांनी कसं असलं पाहिजे. आणि या लेखामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या, जे नेहमी वारंवार म्हणजे माझ्या चिंतनाचा विषय आहे, तो ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या ते म्हणाले की एक नव्या प्रकारचा धम्मसेवक पाहिजे आपल्याला. मग तो नव्या प्रकारचा धम्मसेवक कसा पाहिजे, जो साधक आहे, तत्वचिंतक आहे आणि लोकांचा मित्र आहे. अशा 3 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि भंते संघरक्षक यांनी यावर त्रिरत्न बौद्ध संघाचा जो आधार आहे तो हा आहे की हा जो नव्या प्रकारचा धम्मसेवक आहे, म्हणजे तुम्ही आणि मी, आपण या नव्या प्रकारचे धम्मसेवक आहोत. मग यातली पहिली गोष्ट जी आहे ना, ती म्हणजे आपण साधक असलं पाहिजे. साधकाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की दररोज आपण आपली साधना केली पाहिजे. दररोजपणे न चुकता जे काही आपल्या गुरूंनी, आपल्या शिक्षकांनी, आपल्या काही मित्रांनी शिकवलेलं आहे ते दररोजपणे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये सांगितली, त्या आर्टिकलमध्ये सांगितली, ते म्हणजे हा नव्या प्रकारचा धम्मसेवक जो आहे तो तत्वचिंतक असला पाहिजे. म्हणजे तत्वाचा अभ्यास करणारा आणि त्याचं चिंतन करणारा असला पाहिजे की तत्वांमध्ये नेमकं सांगितलेलं काय आहे आणि त्याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे आणि जगाशी त्याचा काय संबंध आहे, याचा तत्वचिंतन करणारा तो असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी त्यांनी सांगितली ते म्हणजे तो लोकांचा मित्र असला पाहिजे. तर हे तुम्ही आणि मी आणि तुम्ही अशा आपण सगळेजण या आधारावर तयार झालेलो आहोत. बाबासाहेबांनी ही गोष्ट माइंड मॅपिंग म्हणून सांगितली आणि भंते संघरक्षक त्यांनी हा जो माइंड मॅप आहे त्याला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण भंतेंच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतोय. भंतेंनी जे त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ होते असे खूप सारे विषय आपल्याला सांगितलेले आहेत. असे नाही का, जसं त्रिरत्न बौद्ध संघ काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तसंच संघाशी माझं नातं हा जो भंतेंचा विषय आहे तो आपल्याला समजून घेण्याचा विषय. आणि असे इतर पण काही मौल्यवान विषय आहेत जे आपण समजून घेतले पाहिजेत. आणि त्यापैकी ही एक कविता होती ज्याला आपण या शिबिरामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की 6 धातू बोलू लागले. आणि हे जे 6 धातू आहेत, हा जरी पण वाटतं आपल्याला की हा खूप कठीण विषय आहे, पण खरं बघायला गेलं तर हा कठीण नाही, हा सोपा आहे. कारण की तो आपल्या अगदी जवळ आहे. म्हणजे एक क्षण पण आपण धातूंना ग्रहण करण्यापासून थांबत नाही आणि त्याचा उत्सर्ग करण्यापासून थांबत नाही. एवढं ते आपल्या जवळ आहे. फक्त आपण त्याच्याकडे थोडंसं आपली मान वळवून त्याला पाहण्याची गरज आहे, मान वळवून त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि तसं जर झालं तर आपण नेहमी बघतो की आपण ज्यावेळेस संघाच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस खूप चांगली माणसं असतो. अर्थात पुढे वाईट माणसं होतो असं नाही मला म्हणायचं, पण तेव्हा मात्र खूप चांगली माणसं असतो. आपण खूप वाकून जेवण करतो, आपण खूप आदराने एकमेकांना आनंद देतो आपण वगैरे. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागतात, गोष्टी बदलू लागतात आपल्या, नाही का. आणि ज्यावेळेस आपली धम्मचारी दीक्षा होते मग आपल्याला असं वाटतंच की आता मी धम्मचारी आहे किंवा मी धम्मचारिणी आहे, तर मला लोकांनी पहिल्यांदा मला जय भीम केलं तर मग मी जय भीम करेल. आणि हा जो बदल आहे ना, ह्या बदलाला परत एकदा सुधारण्याची गरज आहे आपल्याला. म्हणून म्हणजे कदाचित तुम्ही असे नसाल, म्हणजे मी इन जनरल स्टेटमेंट करतोय हे, पण असं होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे धम्म आत्मसात केल्यावरती आपण उत्तरोत्तर अधिक विनम्र झालं पाहिजे, पण कधी कधी त्याच्या उलटं व्हायला सुरुवात होते. आपण विनम्र होण्याच्या ऐवजी अहंकारी व्हायला लागतो, ताठ व्हायला लागतो, नाही का. आणि म्हणजे मी कोणीतरी आहे ही भावना नकळतपणे वाढीला लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून पण हा अभ्यास या शिबिरामध्ये आपण केला. जसं मी काल पण हे म्हणालो आणि त्या दिवशी आम्ही सगळीजणं ज्यावेळेस एकत्रित बसलो तर त्यावेळेस पण मी म्हणालो की हा अभ्यास घेण्याची जी मनीषा आहे ती हीच आहे की आपली म्हणजे हे तत्त्व जेवढं चांगलं आपल्याला समजेल त्यामुळे आपलं जीवन आनंदी होईल,
आपलं जीवन सुखमय होईल. पण त्याचबरोबर आपले इतरांशी असणारे जे संबंध आहेत ते पण चांगले व्हायला लागतील. कळत नकळतपणे आपले जे वाद होत आहेत, विवाद होत आहेत, कुटुंबामध्ये ज्या समस्या आहेत, दोन धर्मचार्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची जी स्पर्धा लागलेली आहे, ती स्पर्धा याच्यामुळे गळून पडू शकते. मित्र आणि आपल्यामध्ये म्हणजे जे धर्ममित्र आणि धर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये नकळत दरी निर्माण व्हायला लागलेली आहे. धर्ममित्रांना पण काहीच लोकांना भेटण्याची रुची असते, काही लोकांना भेटावंसं वाटत नाही. काही लोकांना आपण जवळ करतो, काही लोकांना दूर करतो आणि ज्यांना दूर केलं जातं त्यांना दुसरं कोणीतरी जवळ करतं आणि असं करता करता कळत नकळतपणे छोटे मोठे गट तयार व्हायला लागतात आणि ही समस्या आहे आपली. म्हणजे दुर्दैवाने ही समस्या आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना पण असं वाटत नव्हतं की असं काहीतरी होईल. भंते संरक्षकांना तर नक्कीच असं वाटत नसेल की असं काहीतरी होईल म्हणून. पण ही वस्तुस्थिती आहे, ज्या वस्तुस्थितीला आपल्याला नाकारता येत नाही आणि कुणीच मागे पाय घ्यायला तयार नाही. सगळे फ्रंटलाच उभे आहेत एकदम, कुणीच माघार घ्यायला तयार नाही. तर हे जर आपल्याला समजलं, धातू जर आपल्याला समजले आणि इथून गेल्यानंतर, जसं परवाच्या दिवशी पण मी म्हणालो की इथून गेल्यानंतरही तुम्ही जर याच्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि हे असंच आहे, ह्याच्यामध्ये काही म्हणजे काडी इतका पण ह्याच्यामध्ये फरक नाही आहे. आपण जसे जन्माला आलेलो आहोत तसं आपण मरणारच आहोत आणि मरताना आपल्यासोबत काहीच जाणार नाही. कुठलं पद जाणार नाही, कुठली प्रतिष्ठा जाणार नाही, कुठली प्रसिद्धी जाणार नाही. भारी भारी माणसं गेल्यानंतर लोक 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस म्हणजे आठवण काढतात, हळहळ करतात. त्यानंतर सगळं सुरळीत होतं, शांत होतं. कुणी त्या माणसाची आठवण काढत नाही. वर्ष श्राद्ध ज्यावेळेस होतं, वर्ष होतं, त्यावेळेस काही लोकांना आठवण होते, अरे हा अमुक अमुक माणूस या दिवशी आपल्यातून निघून गेला आणि मग थोड्या वेळासाठी त्या आठवणी जाग्या होतात आणि पुन्हा शांत होतात. तर आपण असे कुणी नाही आहोत की ज्याच्यासाठी जग जे आहे ना रडत बसणार आहे, जगाची हळहळ होणार आहे, असं आपण कुणी नाही आहोत. आपण थोडं बहुत चांगलं काम करतोय. जर हे आणखीन चांगलं केलं तर लोकांना आठवणीत राहण्यासाठी काहीतरी आपण मागे ठेवून जाऊ. म्हणजे मी स्वतः नेहमी विचार करताना असं म्हणतो की ज्यावेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस माझ्या मागे कुणी असं असू नये की जो म्हणेल की अरे बरं झालं हा गेला, बरं झालं ही कटकट गेली एकदाची, असं म्हणणारं कुणी नसावं माझ्या मागे, असं मला नेहमी वाटतं. पण तरी पण काही लोक मला दिसतातच नेहमी. मला वाटतं अरे यांच्याशी माझे संबंध मी सुधारले पाहिजे, परत कोणीतरी तयार होतात असं ह्यांच्याशी माझे संबंध सुधारले पाहिजे. माहीत नाही म्हणजे ती वेळ कधी येईल की ज्यावेळेस असं मला ज्यावेळेस चहू बाजूला वगैरे आणि वाटेल की हां आता काय प्रॉब्लेम नाही, आता आपल्याला जायला काही अडचण नाही, तर आपण गेलो की कुणी असं मागे म्हणणारा नसेल की बरं झालं ही व्याध गेली. तर ही शिकवण त्याच्यासाठी म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मला आशा आहे की तुम्ही याला आपल्या सोबत घेऊन जाल, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याकडे पाहण्याचा प्रयत्न कराल. आठवड्यातून एखाद दिवस तरी याला रिव्हिजिट कराल की 6 धातू काय आहेत, स्कंध काय आहेत आणि त्यांचा आपल्या जीवनाशी संबंध कसा आहे. ज्या लोकांनी यापूर्वी आपण एकत्रितपणे स्तूपाचं ध्यान म्हणजे स्तूप आणि धातू बघितले होते, काही लोक त्या शिबिरामध्ये होते, इथे पण काही लोक त्यापैकी आहेत, त्यांना जर आठवत असेल की आपण स्तूप आणि धातू यांचा काय संबंध आहे आणि त्याला धरून आपण काही ध्यानं केली होती, चिंतनं केली होती, तर ते जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या 3 जणांचं कॉम्बिनेशन करा. मग स्तूप, धातू आणि स्कंध आणि याची जी लयबद्धता आहे, यातला ना एक लय आहे, अशी खूप सुंदर लय आहे याची. तिला जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन आहे ना प्रवाही होऊ शकतं एकदम. आणि ह्या प्रवाही जीवनामध्ये जे जे त्याच्यासोबत येईल ते शुद्ध होणार. कारण जे प्रवाही असतं त्याच्यासोबत जे जे येतं ना ते शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि आपला जो प्रवास आहे ना तो त्या दिशेने आहे. म्हणजे आपण त्यासाठी म्हणून धर्मचारी किंवा धर्मचारिणी झालेलो आहोत की आपल्याला शुद्धतेकडे जायचं. आपला जो सगळा प्रवास आहे,
सगळा प्रवाह आहे हळूहळू शुद्धतेकडे जायचं आहे, स्पष्टतेकडे जायचं आहे आणि पारदर्शकतेकडे जायचं आहे. तर आजच्या दिवशी या समारोपाच्या निमित्ताने एवढंच. खूप खूप धन्यवाद की तुम्ही लोकांनी आपला मौल्यवान वेळ काढला आणि या शिबिराला आलात आणि जेवढं शक्य आहे आपल्याकडून याला समजून घेण्याचा तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच.